नमस्कार मित्रांनो, बघा या ठिकाणी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मित्रांनो आपल्या नाथ भरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। बघा या ठिकाणी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी आपल्या चॅनलवरती मित्रांनो नोंदणी व मुद्रांक शुल्क भरती 2025 साठी IBPS पॅटर्ननुसार गणित व बुद्धिमत्तेची बघा या ठिकाणी मित्रांनो पद गट शिपाई या पदासाठी प्रश्नपत्रिका मित्रांनो आपण या ठिकाणी खूप दिवसापासून आपल्या चॅनलवरती मित्रांनो बघा अभ्यासत आहोत। बघा मित्रांनो त्यामध्येच या आजचा भाग आहे बघा आपला जवळपास 13 ते 14वा बघा या ठिकाणी आपला भाग असणार आहे। सॉरी 14वा भाग आहे। या अगोदर जर तुम्ही या ठिकाणी 13 भाग जर अद्याप जर तुम्ही अभ्यासले नसाल तर बघा या ठिकाणी मित्रांनो 13ही भागांच्या आपल्या चॅनलवरती मित्रांनो एक प्लेलिस्ट अवेलेबल केली आहे। ती मित्रांनो बघा एकदा जी प्लेलिस्ट आहे बघा सर्व तुम्ही या ठिकाणी अभ्यासून घ्या। मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्ही आम्हाला कळत आहे की या ठिकाणी बघा तुम्ही जो व्हिडिओ आहे तो पूर्ण या ठिकाणी बघत नाही। जर तुम्हाला मित्रांनो टाइम मिळत नसेल, तुम्हाला समजा जास्त वगैरे काम असेल तर तुम्ही बघा मित्रांनो तुम्ही अर्धा व्हिडिओ बघत जा। जवळपास जर 10 मिनिटाचा व्हिडिओ असला तर तुम्ही 5 मिनिटं पहिलं बघत जा आणि पुन्हा तुमचं काम वगैरे सर्व झालं तुम्ही फ्री झालं की नंतर पुन्हा त्या 5 मिनिटाला बघून टाकत जा। म्हणजे बघा या ठिकाणी मित्रांनो जे तुमचा अभ्यास आहे बघा या ठिकाणी तुमचा अभ्यास मित्रांनो कसा लेवलचा होणार ते तुम्हाला देखील या ठिकाणी कळून जाणार। तर बघा शक्यतो मी काय म्हणतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा, कारण मित्रांनो पूर्ण जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मित्रांनो बघा IBPS ने विचारलेले PYQ प्रश्न आपण या ठिकाणी तुमच्यासाठी आणत असतो। त्यामुळे बघा तुम्ही मित्रांनो एकही प्रकारचा जो या ठिकाणी प्रश्न आहे या ठिकाणी तुम्ही मिस करू नका। मी फक्त तुम्हाला एवढंच सांगतो। तर मित्रांनो बघा 100% पेपरामध्ये येतील याच मित्रांनो दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही दररोज तुमच्यासाठी या ठिकाणी नवनवीन प्रश्नसंच या ठिकाणी घेऊन येत असतो। त्यामुळे बघा तुम्ही नवीन असं वगैरे असेल आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब करण्याबरोबरच हा जो आपला व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। पहिला प्रश्न, एका पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात पूर्णपणे भरते, दुसऱ्या नळाने 15 तासात पूर्णपणे भरते व तिसऱ्या नळाने 24 तासात पूर्णपणे भरते। जर पहिला नळ 3 तास चालला व बंद पडला, त्यानंतर दुसरा नळ 5 तास चालला व तोही बंद पडला, तर शिल्लक टाकी मित्रांनो तिसरा नळ या ठिकाणी किती तासात भरेल या प्रकारचा प्रश्न विचारला। तर काही करू नका बघा या ठिकाणी मित्रांनो एकदम मी या ठिकाणी गणित उतरून घेतलेलं आहे। तर कशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी काढायचं आहे ते सुद्धा सांगून टाकतो। काय मित्रांनो या ठिकाणी पहिला नळ बघा एक टाकी 12 तासात भरते, दुसरा नळ 15 तासात, तिसरा नळ 24 तासात। तर काय बघा मित्रांनो अशा प्रश्नाचं तुम्हाला योग्य आन्सर करण्यासाठी या तिन्हीचा लसावी म्हणजेच मित्रांनो अशी मोठ्यात मोठी संख्या घ्या की त्या संख्येला मित्रांनो पूर्णपणे 12, 15 आणि 24 ने भाग गेला पाहिजे। या ठिकाणी मित्रांनो बघा त्यांची आपण 120 ही लसावी घेतली। बघा आता 12 120, 15 120, 24 5 120। मित्रांनो बघा हे 5 8 10 8 5 हे मित्रांनो बघा हे त्यांच्या कामाची या ठिकाणी कार्यक्षमता असणार आहे। बघा या ठिकाणी मित्रांनो त्या नळाच्या कामाची या ठिकाणी कार्यक्षमता हे मित्रांनो असणार आहे। तर पुन्हा काय म्हणलंय, पहिला नळ मित्रांनो 3 तास चालला बंद पडला, म्हणून या ठिकाणी आपण पहिला नळ 3 तास चालला बंद पडला म्हणून या ठिकाणी 3 घेतला आणि मित्रांनो याच्या कामाची कार्यक्षमता 10 गुणाकारात 10 30। दुसरा नळ 5 तास चालला व तोही बंद पडला, मग दुसरा नळ घेतला 5 तास चालला मग तो 5 घेतलं आणि गुणाकारामध्ये मित्रांनो याच्या कामाची कार्यक्षमता किती 8 8 घेतलं 8 पंचे 40। पुन्हा आता भरलेली आता बघा मित्रांनो तर तिसरा नळ या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे। तर बघा या ठिकाणी हा 5वा जो नळ आहे मित्रांनो 5 कार्यक्षमता याची हाच नळ या ठिकाणी आपल्याला शोधून काढायचं किती तासामध्ये तो टाकी भरेल। तर हे आता काढण्यासाठी मित्रांनो आता आपण जर समजा या दोघांची बेरीज केली तर या ठिकाणी आपल्याला एकूण आता टाकी ती किती भरली, तर या जर दोघांची बेरीज केली 30 + 40 तर या ठिकाणी आता ती 70 मित्रांनो टाकी भरली। आणि मित्रांनो किती भरायचे आहे, तर आता किती भरायचे आहे ते करण्यासाठी काय करायचं, या लसावीतून हे 70 मायनस करायचं। आता या ठिकाणी मी केलो आहे बघा मायनस, या शिल्लकमधून 120 मधून या लसावीतून आपण हे 70 मायनस केले 50 उरले। हे जे मित्रांनो 50 आहे याला सरळ हे जे तिसरा नळ आहे याच्या कार्यक्षमतेनं आता भागून टाका। हे जे 50 आहे मित्रांनो उरलेलं या 50ला आपण याच्या कार्यक्षमतेने या तिसऱ्या नळाच्या कार्यक्षमते म्हणजेच 5 ने भागलं तर आले किती एकूण 10 तास। या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर पर्याय क्रमांक या ठिकाणी 10 तास हे मित्रांनो असणार आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढे बघा आता प्रश्न क्रमांक दुसरा बघा। हा प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो एक महत्त्वाची बात म्हणजे या ठिकाणी बघा आम्ही तुमच्यासाठी GK GS व करंट अफेअर्सचा मित्रांनो एक या ठिकाणी 1500+ बघा या ठिकाणी मित्रांनो प्रश्नांचा महाठोकळा आम्ही बघा या ठिकाणी तुमच्यासाठी मित्रांनो लॉन्च केलेला आहे। जर तुम्ही हा मित्रांनो महाठोकळा अद्याप खरेदी केला नसेल आताच खरेदी करून घ्या मित्रांनो। बघा या ठिकाणी तुम्हाला GK GS व करंट अफेअर्स आणि मित्रांनो प्लस त्यामध्ये बघा या महाठोकळ्यामध्ये प्लस
आजवर जेवढे काही मित्रांनो 14 याला धरून 14 जे आपल्या चॅनलवरती मित्रांनो गणित बुद्धिमत्तेच्या प्रश्नपत्रिका मित्रांनो अपलोड केलेल्या आहेत, ते मित्रांनो सर्व प्रश्नपत्रिका देखील या ठिकाणी तुम्हाला अभ्यासाला भेटून जातील, प्लस मित्रांनो या ठिकाणी मोफतमध्ये. तर बघा या ठिकाणी तुम्ही अवश्य हा जो महाठोकळा आहे बाय करून घ्या. खरेदी करण्यासाठी 74 14 93 07 या नंबरवर मित्रांनो फक्त 99 रुपये पे करा. आणि हे मित्रांनो 99 रुपये पे केलेले स्क्रीनशॉट जे आहे मित्रांनो या नंबरच्या तुम्ही व्हॉट्सअपला टाकून टाका. तुम्हाला मित्रांनो अवघ्या 2 मिनिटाच्या आता आम्ही तुम्हाला हा महाठोकळा देऊन टाकू. मित्रांनो बघा सध्याच्या जर घडीचा या ठिकाणी विचार केला 99 रुपये काहीही मोठी रक्कम नाही. तर काय मित्रांनो IBPSने या ठिकाणी रिपीट केलेले प्रश्न आम्ही तुमच्यासाठी मित्रांनो या महाठोकळ्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. त्या मित्रांनो अनुसार या ठिकाणी किंमत देखील आम्ही खूप कमी या ठिकाणी लावलेली आहे. जवळपास मित्रांनो बघा हा जो 1500 प्लस प्रश्नांचा महाठोकळा आहे हा आम्हाला क्रिएट करायला बघा जवळपास या ठिकाणी 2 महिन्यांचा कालावधी या ठिकाणी आम्हाला लागलेला आहे. परंतु आम्ही या ठिकाणी किंमत बघा मित्रांनो सर्वांना परवडेल अशा प्रकारची अशा स्वरूपाची या ठिकाणी ठेवली. 99 रुपये मित्रांनो अवश्य तुम्ही या ठिकाणी बाय करून घ्या. पुढे बघा यासोबतच प्रश्न हा एक काम 10 दिवसात संपवतो, तर ब हा तेच काम 20 दिवसात संपवतो. जर ने 3 दिवस काम केले व तो सोडून गेला तर शिल्लक काम ब किती दिवसात पूर्ण करेल या प्रकारचा प्रश्न विचारला. तर काही करू नका मित्रांनो, आता आपण वरील अशा प्रकारे प्रश्नाची योग्य आन्सर शोधल्या. त्याच प्रकारे मित्रांनो या देखील आपल्याला प्रश्नाची योग्य आन्सर शोधायचा आहे. सरळ व ब घेऊन टाका. आता या ठिकाणी मित्रांनो काय करतोय बघा एक काम 10 दिवसात संपवतो, तर ब मित्रांनो तेच काम 20 दिवसात संपवतो. मित्रांनो बघा या ठिकाणी आता सर्वप्रथम याचा लसावी घेऊन टाका. याचा लसावी म्हणजे मित्रांनो 10 आणि 20 या संख्येने त्या अशी मोठी संख्या घ्या की त्या संख्येला या दोन्ही संख्येने पूर्णपणे भाग गेला पाहिजे. तर या ठिकाणी आपण 20 घेऊन टाकू बघा, कारण 20 न 20ला पूर्णपणे भाग जाते. 20 एक 20 10 दोन्ही 20. आता मित्रांनो काय केलंय न 3 दिवस काम केलं व तो सोडून गेला, तर या ठिकाणी शिल्लक काम ब किती दिवस करेल या ठिकाणी या प्रकारचा प्रश्न विचारला. सरळ हे घ्या मित्रांनो न किती दिवस या ठिकाणी काम केलंय 3 दिवस केलं म्हणून 3 गुणाकारात एकूण कार्यक्षमता 2 3 दोन्ही मित्रांनो झाले किती या ठिकाणी 6 मित्रांनो या ठिकाणी झालं. आता जे मित्रांनो हे 6 आहे या 20 मधून मायनस करा लसावीमधून, हे 20 - 6 उरले किती 14 मित्रांनो. हे 14 जशाच तसे उचलून घ्या. आणि मित्रांनो बच्या कार्यक्षमता किती आहे 1 आहे, सरळ 1 न भागून टाका. 1 14 झाले या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर. तर ब मित्रांनो बघा तेच सोडून गेलेला काम या ठिकाणी 14 दिवसामध्ये पूर्ण करेल. पर्याय क्रमांक या ठिकाणी ब आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 3 बघा सोयाबीनचे पीक काढण्यासाठी 4 मजुरांना 1000 रुपये मजुरी द्यावी लागते. जर मजुरांची मित्रांनो जी संख्या आहे मजुरीची रक्कम आणि मजुरांची संख्या समचलनात असेल तर 17 मजुरांना किती रुपये मित्रांनो द्यावे लागतील या प्रकारचा प्रश्न विचारला. काही करू नका, अशा प्रकारचा प्रश्न विचारला. हे जे मित्रांनो एकूण 1000 रुपये आहेत जशाच तसे घ्या. 1000 छेदामध्ये याला 4 न भागा. आता बघा 4 1 4 4 दोन्ही मित्रांनो 8 उरले किती 2 पुन्हा 4 25 समोरचा 1 जशाच तसे म्हणजे येऊन किती 250 या ठिकाणी आलेलं आहे. सरळ आता बघा या 250ला मित्रांनो या 17 न भागून टाका. जर 250 गुणाकारात या ठिकाणी 17 केलं येतं किती 4250 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक या ठिकाणी क हे असणार आहे. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे प्रश्न क्रमांक 4 2 विषयांच्या मित्रांनो बघा एका परीक्षेमध्ये काय तर 2 विषयांच्या मित्रांनो एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले व 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले. जर दोन्ही विषयात 10% विद्यार्थी नापास झाल्यास दोन्ही विषयात शेकडा किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले या प्रकारचा प्रश्न विचारला. तर काय केले बघा एकूण आपल्याला नापास विद्यार्थ्यांची संख्या काढली या ठिकाणी 5 विद्यार्थी भेटून जातात. एकूण बघा गणितामध्ये मित्रांनो नापास झालेली संख्या किती आहे 30%. या ठिकाणी 30 प्लस करा, पुन्हा गणितात नापास झालेली संख्या प्लस इंग्रजीत नापास पुन्हा मायनस दोन्ही विषयामध्ये नापास झालेलं करायचं आहे. आता मित्रांनो बघा या ठिकाणी गणितामध्ये एकूण 30% विद्यार्थी नापास झालेत व 20% विद्यार्थी या ठिकाणी इंग्रजीमध्ये नापास झालेत व आणि मित्रांनो जे दोन्ही विषयामध्ये आहेत एकूण 10% विद्यार्थी नापास झाले आहेत. म्हणून या ठिकाणी आपण किती गणितात नापास झालेले 30, इंग्रजीत नापास झालेले 30 व मायनस दोन्हीमध्ये नापास झालेले 30 + 20 झाले किती 50 50 - 10 40. मग मित्रांनो सरळ एकूण 100% घ्या. 100% मधून जर आपण 40% या ठिकाणी मायनस केले उरले किती 60% मित्रांनो. या ठिकाणी दोन्ही एकूण किती मित्रांनो शेकडा या ठिकाणी विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. पर्याय क्रमांक 60% या ठिकाणी विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. पुढे बघा 5वा प्रश्न कसा लेवलचा आहे.
एका प्राणी संग्रहालयात वाघ आणि मोर यांची एकूण संख्या 40 असून त्यांच्या पायांची संख्या 120 आहे. तर त्या प्राणी संग्रहालयात एकूण किती वाघ आहेत या प्रकारचा प्रश्न विचारला बघा. एका प्राणी संग्रहालयात मित्रांनो वाघ आणि मोर यांची संख्या एकूण किती आहेत 40 असून मित्रांनो त्यांच्या पायांची संख्या 120 आहे. तर त्या मित्रांनो ते जे प्राणी आहेत मित्रांनो संग्रहालयात एकूण किती वाघ आहेत या प्रकारचा प्रश्न विचारला बघा. मित्रांनो या ठिकाणी एकच पर्याय आहे सर्वीकडे, म्हणजे या ठिकाणी किती मित्रांनो बघा, जेवढे वाघ असतील तेवढेच मोर असतील. जर वाघ 20 असतील तर मोर देखील 20 असतील, वाघ 25 तर मोर देखील 25. तर आता आपण या ठिकाणी पर्यायावरून उत्तर काढू. सर्वप्रथम या ठिकाणी 20 पर्याय क्रमांक घेऊन बघू. आता वाघ आणि मोर घेऊ बघा. या ठिकाणी वाघ व मोर घेऊन टाकू. आता बघा या ठिकाणी मित्रांनो वाघ 20 गुणाकारात 4 करा, कारण वाघाला 4 पाय असतात. 20 चोक 80. पुन्हा या ठिकाणी 20 करा प्लस 2 गुणाकारात 2, कारण मोराला 2 पाय असतात. या ठिकाणी किती 20 दोन्ही 40. या ठिकाणी आपण 40 80 प्लस जर 40 केलं आले किती 120. झाला आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर. पर्याय क्रमांक या ठिकाणी 20 हे असणार आहे. किती मित्रांनो, तर एकूण मित्रांनो किती वाघांची संख्या असणार आहे त्या मित्रांनो प्राणी संग्रहालयात 20 मित्रांनो वाघांची संख्या असणार आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. शेवटचा प्रश्न. आज दिनांक 2 एप्रिल 2023 रोजी रविवार आहे, तर पुढील 2 एप्रिल 2024 रोजी कोणता वार? मित्रांनो बघा असा प्रश्न विचारला मित्रांनो किती जरी हुशार विद्यार्थी असला तर तो या ठिकाणी गोंधळतो. तुम्हाला गोंधळाची काहीही गरज नाही. मी या ठिकाणी अशी धासू तुम्हाला ट्रिक सांगतो की तुम्ही 2च सेकंदामध्ये त्या बघा या प्रश्नाचे योग्य आन्सर काढू शकता. हे तुम्ही बघा, हे गेलं खड्यामध्ये जाऊ दे. हे 2 एप्रिल कुठं बी आला तुम्ही लक्षात देऊ नका. सरळ 2023 2024 यामध्ये मित्रांनो एकूण 1 वर्षाचा फरक आहे. 2023ला जर मित्रांनो बघा या ठिकाणी रविवार असेल तर 2024 हा जर वर्ष लीप वर्ष नसेल तर सोमवार असेल. जर लीप वर्ष नसेल तर मित्रांनो बघा हा सोमवार असतो. या ठिकाणी लीप वर्ष आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला मित्रांनो या रविवारमध्ये या ठिकाणी 2 दिवस प्लस करावं लागणार. जर आपण मित्रांनो रविवारामध्ये 2 दिवस जर प्लस केलं, सोमवार 1 आणि मंगळवार 2, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे. तुम्हाला या ठिकाणी कळलं, लक्षात ठेवायचं आहे. काही करू नका. लीप समजा 2022 वर जर 2 एप्रिल 2022 रोजी रविवार असेल तर 23ला तुम्हाला चांगलं. जर 22ला रविवार असेल तर 23ला मित्रांनो सरळ या ठिकाणी सोमवार आहे. परंतु या ठिकाणी बघा मंगळवार असण्याचं कारण एवढंच आहे की जो मित्रांनो 2024 हा जो वर्ष आहे हा लीप वर्ष आहे. लीप वर्ष म्हणले म्हणून या ठिकाणी आपल्याला 2 वार प्लस करावं लागलं. जर लीप वर्ष नसता तर प्लस 1च वार या ठिकाणी आपल्याला करावं लागलं असतं. इतकं तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. तर बघा हे होते आपले आजचे IBPS ने मित्रांनो विचारलेले प्रश्न जे की आपण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करून घेतलेले आहोत. मित्रांनो बघा एकूण अवघड जे लेवलचे प्रश्न होते ते एकूण एकदम सोप्या लेवलमध्ये आपण कसं सोडवायचं एकदम कमी किमतीत ते या ठिकाणी आज आम्ही तुम्हाला दाखवून टाकलेले आहेत. जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत हा व्हिडिओ तुम्ही अवश्य शेअर करा. आणि मित्रांनो बघा आतापर्यंत या ठिकाणी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशाच एका मित्रांनो नेक्स्ट लेवलच्या भागामध्ये. तोपर्यंत मित्रांनो घ्या काळजी, करा अभ्यास.